नमस्कार. तर आमच्या इथं सप्ताह बसलेला, तुम्हाला सांगितलंच होतं मी. सप्ताह बसलेला आणि मी 4 दिवस नाही का, म्हणजे सामाजिक सेवा, आपण सहज कुठेही गेलो तरी आपण करतोच, बरोबर आहे की नाही. म्हणजे कुठे जेवण माड होते, कुठे काय कर, हे आपलं करतोच. किंवा आपल्याला कुठे मानपान भेटायला पाहिजे, किंवा आपल्याला कोणता पुरस्कार भेटायला पाहिजे, म्हणून आपण त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट करत नाही. मी तर अजिबातच नाही, बरं का. मला एक आवड आहे की देवासाठी, आणि हे माझं भाग्य की मला हे करायला भेटलं. वारकऱ्यांचे नाही का, म्हणजे असं सप्त्यात आपण नाही का जेवण वाढतो, हे करतो, ते करतो, ते मला म्हणजे असं करायला खूप आवडतं. तर काही लोक माझ्यावर जळत आहेत इथे. मी माझ्या आईकडे आहे माहेरी. तर जळणार का बघा. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक, हे नेहमी असतंच. त्या दिवशी बुवानी पण सांगितलंच, आणि ते असतंच. चांगलं झालेलं कुणाला पण बघवत नाही. तर मी शेवटपर्यंत म्हणजे असायची, म्हणजे हरिपाठाला गेले की कीर्तन, जेवण वगैरे करून म्हणजे शेवटपर्यंत असायचे, आणि सगळं शेवट करूनच मग घरी येत होते, बरं का. तर सत्य मला श्रीफल देऊन माझा सत्कार केला त्यांनी. तुम्हाला दाखवते मी घरी गेले आत्ता. श्रीफल वगैरे देऊन माझा सत्कार केला. तर काही लोकांना असं वाटलं नाही का, मी म्हणजे या गावात माहेरवस्ती नाही, आणि माझंच फक्त या माहेरवस्तीनंच फक्त सत्कार केला आहे, बाकीच्यांचं झालं. पण माहेरवस्तीत म्हणून मी एकटीच माझा सत्कार केला. पण मी शेवटपर्यंत नाही का, पहिल्या पंक्तीला बसत होते आणि शेवटपर्यंत असायचे. पण ते काही लोकांना नाही का, म्हणजे मला दिसतंय काही लोकांना ते खटकलं आहे, म्हणून असो. आपण काय कोणाचं वाईट करत नाही किंवा काही नाही, आणि आपण काय कायमचं इथं राहत नाही आहे. आता मी इथे आहे म्हणून मी केलं थोडंफार देवासाठी, कोणासाठी नाही, देवासाठी. आणि आपल्याला पण एक चांगलं पुण्य लाभतात त्याच्यासाठी आपण करतो. वाईट लोक असतातच, वाईट लोकांना चांगलं कुठं बघवते. आणि मला काय एवढं हौस नव्हती की किंवा काय मला पुरस्कार मिळाला पाहिजे किंवा काय, किंवा कोणत्याही गोष्टीचे मी ही नाही आहे, बरं का. मी पहिल्यापासून आतापर्यंत मी कोणाचं ही नाही, तर ह्याच्या पुढे पण नाही. आपल्या पायावरती उभं राहून पुढे चालायची माझ्यामध्ये ही आहे, तेवढी लाट मारेल ते पाणी काढायची तेवढी आपल्यामध्ये ताकद आहे. आम्ही आज शेती करून गरिबातून वरती आलो आहे. आमचे काय गरिबाचे दिवस तसेच नाही राहिले, पुढे गेलोच आम्ही. आणि आमच्या आईवडिलांनी आम्हाला चांगलं वळण, चांगलं शिकवण दिले, वाईट तर नाही दिलं. चटणी भाकर की नाही होईना आम्ही खाऊन राहत होतो व्यवस्थित, कोणाच्या दरवाजात जात नव्हतो. पण मला वाटलं चला आलो आहे आपण, जवळ, आपल्या घराजवळच आहे, सहकार्य करावे आपण पण थोडंफार. आणि चांगले मी माझ्यासाठी, मला पण तेवढं पुण्य लागले. असं प्रत्येकाची समजण्याची बुद्धी किंवा समजणं पण वेगळं असतं, त्याला आपण काहीच करू शकत नाही. मी एवढं कोणाकडे लक्ष देत नाही, काही नाही. आणि पुढे करायची आम्हाला काही मला गरज नाही, बरं का. मी काय असं टाकून दिलेलं नाही. माझं सासर आहे मला, आणि माझ्या सासरी मला खूप मान आहे. आम्हाला एवढं मला पुढे करायची गरज पण नाही आहे. चला, आज झालं बघा, आज झालं काळ्याचं कीर्तन वगैरे, आणि आज झालं पूर्ण सगळं जेवण दुपारीच झालं. एकदम शांतता झाली आज.
किती काय केलं ना, खरंच परमार्थामध्ये खरंच सुख आहे माहिती आहे. आणि मला परमार्थ पहिल्यापासूनच आवडतं, देवाधर्माचं असं नाही का, देवाचं करायला वगैरे म्हणजे असं खूप आवडतं. कारण की आमची पण देवी आहे ना, म्हणजे आमची ग्रामदैवत माझ्या सासरी, आमची देवीने दरवाजात पाऊल टाकतंच जेव्हा पालखी येते, असे डोळे मन भरून येतं. म्हणजे देवासाठी काहीतरी करू वाटतं, म्हणून आपण करतो. आपण कुणासाठी करत नाही किंवा माझ्यासाठी नाही. त्यांचे कर्म त्यांच्यापाशी.